मध्यवर्ती एसटी बस स्थानकावरती संध्याकाळ अलगद उतरू लागली होती. लाल पिवळ्या एसटी बस एकामागून एक धुराचे लोट सोडत येत होत्या आणि भराभर प्रवासी घेऊन निघून जात होत्या. कंडक्टरच्या मोठमोठ्या हाका, चहाच्या टपरीवर उकळणाऱ्या किटलीचा आवाज, गरम भजीचा सुगंध, लहान मुलांचा गोंधळ, सामान ओढत धावणारे प्रवासी, सगळीकडे जिवंतपणा होता. पण त्या हजारो चेहऱ्यांच्या गर्दीत एक चेहरा असा होता ज्याच्या आयुष्यात मात्र वेळ 3 वर्षापूर्वीच थांबून गेला होता. बस स्थानकाच्या एका कोपऱ्यात जुन्या लोखंडी बाकावर एक छोटासा मुलगा शांत बसला होता. त्याचं नाव विहान. वय जेमतेम 11 वर्ष. अंगात फिकट झालेला शाळेचा गणवेश, शर्टाचं तुटलेलं बटन, गुडघ्याजवळ फाटलेली अर्धी पॅन्ट, पायात चप्पल नव्हती, पण डोळ्यात अजूनही एक आशेचा दिवा जळत होता. तो प्रत्येक बस थांबली की पटकन उठायचा, बसमधून उतरलेल्या प्रत्येक स्त्रीकडे टकटक बघायचा. प्रत्येक वेळी त्याला वाटायचं यावेळी आई नक्की येईल. पण प्रत्येक वेळी त्याची आशा तुटायची, तरीही तो पुन्हा बाकावर बसायचा. पुढच्या बसची वाट पाहू लागायचा. त्याच्या छातीशी एक जुनी कापडी पिशवी घट्ट धरलेली असायची. त्या पिशवीत एक छोटी वही, अर्धी तुटलेली पेन्सिल, आईसोबतचा एक जुना फोटो आणि लाल रंगाचा रुमाल होता. तो रुमाल तो रोज गालाला लावायचा. त्याला वाटायचं याला अजून आईचा वास येतो. त्या दिवशीही तसंच झालं. एक एसटी बस थांबली, प्रवासी उतरू लागले. अचानक विहानच्या चेहऱ्यावरती सूर्य उगवल्याचा आनंद चमकला. तो जोरात ओरडला, आई, आणि धावत पुढे गेला. पण काही क्षणातच त्याचे पाय थांबले. समोरची स्त्री दुसऱ्याच मुलाची आई होती. ती आपल्या मुलाला मिठी मारून निघून गेली. विहानच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात विरलं. त्यानं नकळत डोळ्यात आलेला अश्रू पुसला आणि पुन्हा येऊन त्याच बाकावर बसला. जणू स्वतःलाच समजावत होता, हरकत नाही, पुढच्या बसने आई नक्की येईल. हे सगळं काही दिवसापासून पाहणारा एक माणूस त्या दिवशी मात्र स्वतःला थांबवू शकला नाही. त्याचं नाव होतं निलेश कुलकर्णी. वय 42, एका राष्ट्रीयकृत बँकेत शाखा व्यवस्थापक. रोज कामानिमित्त अकोल्याहून मलकापूरला जाणं येणं असायचं. घरात येणं पत्नी स्वाती आणि 8 वर्षाची गोड मुलगी आरोही होती. आयुष्य व्यवस्थित होतं, पण गेल्या काही महिन्यापासून त्याला स्वतःच्याच आयुष्यात काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. त्या दिवशी तो सावकाश विहानजवळ जाऊन बसला. काही क्षण दोघं शांत होते. मग निलेशने हळू आवाजात विचारलं, बाळ, तुझं नाव काय? मुलानं त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत भीती नव्हती, फक्त खूप खोलवर एकटेपणा साचला होता. तो हलक्या आवाजात म्हणाला, विहान. खूप छान नाव आहे. इथे एकटा बसतोस? विहाननं मान हलवली. कोणाची वाट पाहतोयस? आईची. कुठे गेलीये? पैसे आणायला. कधी येणार? 2 दिवसांनी. निलेश हलकंसं हसला. 2 दिवस झाले का? विहान निरागसपणे म्हणाला, हो, पण आई कधीच खोटं बोलत नाही, ती नक्की येईल. त्या शब्दांनी निलेशच्या छातीत काहीतरी तुटलं. त्यानं जवळच्या टपरीवरनं गरम वडापाव आणि दूध आणलं. विहानने लगेच हात मागे केला. नको. का रे? आई म्हणाली, अनोळखी लोकांकडनं काही घ्यायचं नाही. निलेशच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तो हसत म्हणाला, मग आजपासून मी अनोळखी नाही, आपण मित्र. विहानने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. मग पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावरती हलकंसं हसू उमटलं. मित्र? हो, मग चालेल. त्यानं वडापाव हातात घेतला, पण खायला सुरुवात करण्यापूर्वी त्यानं त्याचा अर्धा भाग कागदात गुंडाळून आपल्या पिशवीत ठेवला. निलेशने आश्चर्याने विचारलं, तो का ठेवतोयस? विहान अगदी सहज म्हणाला, आई आली की तिलाही भूक लागलेली असेल ना. ते ऐकताच निलेशचा घसा दाटून आला. त्यानं चेहरा दुसरीकडे वळवला. त्याला स्वतःच्या डोळ्यातलं पाणी विहानला दिसू द्यायचं नव्हतं. पण त्या दिवशी त्याला पहिल्यांदा जाणवलं, काही मुलं भुकेनी नाही तर आशेवर जगत असतात, आणि आशा तुटली की त्यांचं संपूर्ण जग संपतं. त्या दिवशी निलेश बसने घरी परतला, पण त्याचं मन मात्र त्या छोट्याशा बसस्थानकावरती अडकलं होतं. बसच्या खिडकीतून बाहेर दिसणारी प्रत्येक आई आपल्या मुलाचा हात धरून चालताना त्याला विहानची आठवण करून देत होती. घरी पोचल्यावरती स्वातीनं दार उघडलं. आज खूप उशीर झाला, सगळं ठीक आहे ना? निलेशने फक्त मान हलवली. जेवताना तो एक शब्दही बोलला नाही. लहानगी आरोही त्याच्या मांडीवरती येऊन बसली आणि म्हणाली, बाबा, उद्या माझ्यासोबत शाळेत येशील ना? त्या निरागस प्रश्नानं निलेशच्या डोळ्यासमोर पुन्हा विहानचा चेहरा उभा राहिला. त्याला वाटलं, जर नियतीनं माझ्या मुलीचं आयुष्य असं उद्ध्वस्त केलं असतं तर? त्या विचारानं त्याचा घास अडकला. रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागली नाही. वारंवार त्याच्या कानामध्ये विहानचा आवाज घुमत होता, आई आली की तिलाही भूक लागलेली असेल ना. दुसऱ्या दिवशी तो नेहमीपेक्षा 1 तास आधीच बसस्थानकावरती पोचला. त्याचं हृदय धडधडत होतं. विहान तिथे असेल की नाही याची त्याला काळजी वाटत होती. तो घाईघाईनं त्या जुन्या बाकाजवळ पोचला. विहान तिथेच होता, पण आज तो आणखी अशक्त दिसत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं होती. रात्रभर झोप झाली नसावी असं स्पष्ट दिसत होतं. निलेश त्याच्या जवळ बसला. काय रे मित्रा, काल झोप झाली का? विहान हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, झोपलो होतो, पण प्रत्येक बसचा आवाज आला की जाग यायची. वाटायचं आई आली असेल. निलेशच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्यानं हळूच विचारलं, तुझ्याकडे काही कपडे आहेत का? विहाननं आपल्या पिशवीकडे बोट दाखवलं. 2 शर्ट आहेत, आईने धुवून ठेवले होते, अजूनही तसेच आहेत. आई आली की म्हणेल, बाळा किती घाण झालास, म्हणून मी ते वापरत नाही.
निलेशच्या अंगावरती काटा आला. त्या मुलानं 3 वर्षापासून आईने धुतलेले कपडे जपून ठेवले होते. जणू तेच त्याचं शेवटचं नातं होतं. काही वेळानं निलेशने जवळच्या हॉटेलमधून गरम पोहे, जिलेबी आणि दूध आणलं. विहानने यावेळी काहीही न बोलता खायला सुरुवात केली. पण 2 घास खाल्ल्यानंतर तो अचानक थांबला. त्यानं जिलेबीचा एक छोटासा तुकडा कागदात गुंडाळला. निलेशने विचारलं, आता काय? विहान हलकंच हसला. आईला जिलेबी खूप आवडते, ती आली की तिला देणार. त्या क्षणी निलेशला स्वतःवरचा ताबा राहिला नाही. तो पटकन उठला. बस स्थानकाच्या स्वच्छतागृहात जाऊन मनसोक्त रडला. आरशात स्वतःकडे पाहताना त्याला वाटलं, एवढ्या छोट्याशा मुलाच्या हृदयात इतकं प्रेम कसं मावलं असेल. तो परत आला तेव्हा विहान आपल्या वहीत काहीतरी लिहत होता. निलेशने हलकत विचारलं, काय लिहितोयस? विहान काही क्षण गप्प राहिला. मग पुढे वही केली. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आई परत आली की तिला सांगायच्या गोष्टी. खाली एकामागोमाग एक वाक्य लिहिलेली होती. आई, मी अजून तुझी वाट पाहतोय. आई, मी कुठेच गेलो नाही. आई, मी रडत नाही, कारण तू म्हणाली होतीस ना, माझा मुलगा खूप धाडसी आहे. आई, मी रोज देवाला सांगतो तुला लवकर पाठव. आई, मी अजूनही तुझ्यासाठी जागा ठेवली आहे. प्रत्येक वाक्य वाचताना निलेशच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. त्यानं ती वही अलगद बंद केली. विहानच्या डोक्यावर हात ठेवला. त्या क्षणी त्याच्या मनात एकच निर्णय पक्का झाला. काहीही झालं तरी या मुलाला तो पुन्हा एकटं पडू देणार नव्हता. काही क्षण दोघेही शांत बसून राहिले. बस स्थानकावरती बस येत होत्या, जात होत्या. लोकांची गर्दी बदलत होती. पण त्या जुन्या बाकावर बसलेल्या त्या 2 जीवांसाठी जणू वेळ थांबून गेला होता. निलेशनं हलक्या आवाजात विचारलं, विहान, तू रात्री कुठे झोपतोस? विहाननं समोरच्या शेडकडे बोट दाखवलं. ती बस शेवटची गेल्यावर तिकडे. भीती नाही वाटत? आई म्हणायची, देव चांगल्या मुलांची नेहमी काळजी घेतो. त्या निरागस उत्तरानं निलेशचा घसा पुन्हा दाटून आला. त्यानं आजूबाजूला पाहिलं. काही चहावाले, भजीवाले, बसस्थानकावरचे कर्मचारी विहानकडे ओळखीने पाहत होते. म्हणजे हा मुलगा इथे नवीन नव्हता. सगळ्यांच्या नजरेसमोर मोठा होत होता. निलेश उठला. चौकशी कार्यालयाकडे गेला. तिथे बसलेले वयोवृद्ध कर्मचारी त्याला पाहून म्हणाले, साहेब, त्या मुलाबद्दल विचारायला आलात का? निलेश थोडा चकित झाला. हो, तुम्हाला कसं कळलं? ते कडवट हसले. जो कोणी त्याच्याशी 10 मिनिटं बोलतो तो इथे नक्की येतो. निलेशच्या मनात धडपड वाढली. तो हळू आवाजात म्हणाला, त्याचं नेमकं काय झालंय? त्या कर्मचाऱ्यांनी काही क्षण डोळे मिटले. मग खोल श्वास घेत म्हणाले, साहेब, त्या लेकराची कहाणी सांगताना आजही अंगावर काटा येतो. निलेश शांतपणे ऐकत राहिला. कर्मचारी पुढे म्हणाले, आज तुम्हाला तो 11 वर्षाचा दिसतोय, पण तो पहिल्यांदा इथे आला तेव्हा फक्त 8 वर्षांचा होता. अगदी आईच्या हाताला बिलगलेला. त्या दिवशीही अशीच संध्याकाळ होती. त्याच्या आईच्या डोळ्यात रात्रभर रडल्याच्या खुणा होत्या. पण मुलासमोर ती जबरदस्ती हसत होती. तिनं त्याला हाच बाग दाखवला आणि म्हणाली, बाळा, मी काम शोधायला जाते. 2 दिवसांनी परत येईन. तू इथून हलायचं नाही. मी तुला इथून घेऊन जाईन. विहानने तिचा हात घट्ट धरला होता. आई, मी पण येतो. पण ती त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली, नाही रे राजा, तू इथेच थांब, मी लवकर येते. त्या मुलानं शेवटपर्यंत तिच्याकडे पाहत हात हलवला आणि ती गर्दीत दिसेनाशी झाली. कर्मचारी काही क्षण थांबले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. ते पुढे म्हणाले, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, आठवडा गेला, पण ती परत आली नाही. आम्ही पोलिसांकडे चौकशी केली तेव्हा समजलं, कर्ज, उपासमार आणि जगण्याच्या असह्य वेदनेमुळे ती हरली होती. शहराबाहेरच्या एका विहिरीजवळ तिचा मृतदेह सापडला. ते बोलता बोलता ते थांबले. निलेशने अस्वस्थपणे विचारलं, पण काय? कर्मचारी भरल्या आवाजात म्हणाले, त्या मुलाला आजपर्यंत कुणीही हे सत्य पटवू शकलं नाही. आम्ही कितीदा सांगितलं, पोलिसांनी समजावलं, समाजसेवक आले, बालगृहात नेण्याचा प्रयत्न केला, पण तो एकच वाक्य म्हणायचा, माझी आई खोटं बोलत नाही. ती 2 दिवसांनी परत येणार आहे. आणि साहेब, त्याच्यासाठी ते 2 दिवस अजूनही संपलेले नाहीत. निलेशच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्याला अचानक कालचं ते वाक्य आठवलं. आई आली की तिलाही भूक लागलेली असेल ना. त्याच्या छातीत इतकी वेदना झाली की काही क्षण त्याचा श्वासही घेता येईना. तो पुन्हा त्या जुन्या बाकाकडे परतला. विहान दूरवरून येणाऱ्या प्रत्येक बसकडे तितक्याच आशेनं पाहत होता. निलेश जवळ येताच तो हसला आणि अगदी निरागसपणे विचारलं, काका, तुम्ही माझ्या आईला कुठे पाहिलत का? त्या एका प्रश्नानं निलेशच्या मनातलं सगळं धैर्य कोसळलं. त्याच्या ओठावरती शब्द आले नाहीत. तो फक्त विहानजवळ बसला आणि त्या लेकराच्या डोक्यावरती हात ठेवून आकाशाकडे पाहत राहिला. त्या क्षणी त्याच्या मनात एकच प्रार्थना होती, देवा, या लेकराला इतकी मोठी शिक्षा का दिलीस? निलेश बराच वेळ तसाच विहानजवळ बसून राहिला. त्या छोट्याशा मुलाच्या डोळ्यात अजूनही आशेचा दिवा तेवढ्याच तेजानं पेटत होता. त्या आशेची खरी किंमत फक्त देवालाच माहीत होती. संध्याकाळ गडद होत गेली. एकामागून एक बस येत होत्या, थांबत होत्या, निघून जात होत्या. प्रत्येक वेळी विहान उठायचा, प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहायचा, पुन्हा निराश होऊन बाकावर बसायचा. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, आईवर तक्रार नव्हती, फक्त एक विश्वास होता.
माझी आई नक्की येईल. निलेशच्या मनात मात्र हजारो प्रश्नांचं वादळ उठलं होतं. त्या रात्री तो घरी पोचला तेव्हा स्वातीनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काहीही न विचारता त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला. आज पुन्हा त्या मुलाला भेटलास ना? निलेशने आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. तुला कसं कळलं? स्वाती हलकच हसली. तुझ्या डोळ्यात दिसतंय. निलेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं आजपर्यंत ऐकलेलं सगळं तिला सांगितलं. विहानची आई, तिचा संघर्ष, तिचा शेवट आणि अजूनही आईची वाट पाहणारा तो छोटासा जीव. सगळं ऐकल्यावर स्वातीच्या गालावरनं अश्रू ओघळले. इतक्या लहानगी आरोही अभ्यासाची वही घेऊन आली. बाबा, आई म्हणते उद्या माझ्या शाळेत आईबाबांचा कार्यक्रम आहे. दोघंही यायचं बरं का? निलेशने मुलीकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यासमोर विहानचा चेहरा तळला. त्याला वाटलं उद्या कार्यक्रमात कितीतरी मुलं आईचा हात धरून येतील. पण विहान, त्याच्या वाट्याला फक्त रिकामा बाक आला होता. त्या रात्री निलेशला अजिबात झोप लागली नाही. पहाटेच त्यानं निर्णय घेतला. आज तो विहानला फक्त भेटणार नव्हता, तर त्याच्यासाठी काहीतरी करणार होता. दुसऱ्या दिवशी तो नवीन कपडे, चप्पल, साबण, टॉवेल, एक शाळेची बॅग घेऊन बसस्थानकावरती पोचला. विहान नेहमीप्रमाणे बाकावर बसला होता. निलेशला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू उमटलं. काका, आज आई आली नाही. त्या निरागस वाक्यानं निलेशचा घसा पुन्हा दाटून आला. तो हसत म्हणाला, माहितीये, पण बघ, मी तुझ्यासाठी काही आणलंय. त्यानं पिशवी पुढे दिली. विहाननं आत डोकावलं. नवीन कपडे पाहून तो काही क्षण शांत राहिला. मग त्यानं अलगद कपडे हातात घेतले, गालाला लावले. हे माझ्यासाठी? हो, पण एवढे चांगले कपडे मी घातले तर आई मला ओळखेल का? निलेशच्या डोळ्यातून अश्रू गळाले. तो कसाबसा हसत म्हणाला, तुझी आई तुला कोणत्याही कपड्यात ओळखेल रे. विहानने कपडे परत पिशवीत ठेवले आणि हळू आवाजात म्हणाला, मग आई आली की घालीन. निलेशला पुन्हा काही बोलता आलं नाही. काही वेळानं त्यानं विहानला जवळच्या सलूनमध्ये नेलं. सुरुवातीला विहान तयारच होत नव्हता. केस कापले तर आई म्हणेल, माझा राजा कुठे गेला? निलेशने त्याला समजावत म्हटलं, आईला तिचा राजा नेहमी स्वच्छ आणि हसरा आवडायचा ना. हे ऐकताच विहान शांत झाला. केस कापून, आंघोळ करून, स्वच्छ कपडे घातल्यावर आरशात स्वतःकडे पाहताना तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळूच म्हणाला, काका, आई असती तर आज मला खूप मोठ्या मिठ्या मारल्या असत्या. निलेशने त्याला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत शब्द नव्हते, पण एक वडिलांचं प्रेम होतं, जे हळूहळू त्या अनाथ मुलाच्या तुटलेल्या आयुष्याला पुन्हा जोडू लागलं होतं. दिवस असेच निघून गेले. आता निलेशचा दिवस विहानला भेटल्याशिवाय पूर्ण होत नव्हता. ऑफिसला जाण्यापूर्वी तो बसस्थानकावरती यायचा. विहानसोबत नाश्ता करायचा, थोडा वेळ गप्पा मारायचा, मग कामावर जायचा. संध्याकाळी परतताना पुन्हा त्याला भेटायचा. हळूहळू बसस्थानकावरील चहावाले, फळवाले, कंडक्टर, ड्रायव्हर सगळ्यांनाच समजू लागलं होतं की हा माणूस त्या छोट्या मुलासाठी देवानं पाठवलेला आधार आहे. विहानही त्या निलेशची वाट पाहू लागला होता. एखाद्या दिवशी निलेशला 5-10 मिनिटं उशीर झाला तरी विहानची नजर सतत बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराकडे लागलेली असायची. निलेश दिसताच तो धावत यायचा, हसत म्हणायचा, काका, मला वाटलं आज तुम्ही येणारच नाही. त्या एका वाक्यात किती भीती दडलेली होती याची जाणीव निलेशला प्रत्येक वेळी व्हायची. कारण आयुष्यात ज्याला एकदा कायमचं सोडून जाण्याचा अनुभव आला असतो, त्याला प्रत्येक उशिरातही कायमचं हरवण्याची भीती वाटते. एका दिवशी निलेशने विहानला विचारलं, बाळ, तुला पुन्हा शाळेत जायचं आहे का? विहानच्या डोळ्यात क्षणात चमक आली. खूप. आई म्हणायची, माझा मुलगा खूप मोठा अधिकारी होणार. पण पुढच्या क्षणी त्याचा चेहरा उतरला. पण मी इथून जाऊ शकत नाही. आई आली तर? निलेश काही क्षण शांत राहिला. मग त्याने हसत विचारलं, असं करूया, तू सकाळी शाळेत जा, संध्याकाळी आपण दोघं इथे येऊ. जर आई आली तर बसस्थानकावरील काका आपल्याला लगेच फोन करतील. विहान विचारात पडला. काही वेळानंतर त्यानं हलकंसं मान डोलवली. खरंच फोन करतील? हो, नक्की करतील. त्या दिवशी पहिल्यांदा विहाननं 3 वर्षानंतर बसस्थानक सोडून 2 तास बाहेर जाण्याची तयारी दाखवली. पण त्याच्या पायांनी बसस्थानकाची पायरी ओलांडताना तो 3दा मागे वळून पाहिला. जणू मनात एकच भीती होती, मी गेलो आणि आई आली तर? निलेशने त्याचा हात घट्ट धरला. त्या हाताच्या स्पर्शात इतका विश्वास होता की विहान शांत झाला. त्या दिवशी दोघं जवळच्या शाळेत गेले. मुख्याध्यापकांनी विहानशी बोलायला सुरुवात केली. मोठा होऊन काय बनायचं आहे? विहानने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, आईला अभिमान वाटेल असा माणूस. हे उत्तर ऐकताच खोलीत बसलेले सगळे काही क्षण गप्प बसले. मुख्याध्यापकांनी डोळे पुसले. निलेशकडे पाहून म्हणाले, या मुलाच्या शिक्षणाची काळजी करू नका, आमची शाळा घेईल. निलेशने कृतज्ञतेने त्यांचे हात जोडले. शाळेतून बाहेर पडताना विहानच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं हसू दिसत होतं. पण बसस्थानक दिसताच तो पुन्हा धावत त्या जुन्या बाकाकडे गेला. काही क्षण तो आजूबाजूला वेड्यासारखा पाहू लागला. मग सुटकेचा श्वास टाकत म्हणाला, आई आली नव्हती. त्याच्या त्या वाक्यानं निलेशच्या हृदयात पुन्हा वेदनेची लाट उठली. त्या रात्री निलेश घरी परतला तेव्हा स्वाती त्याला शांतपणे विचारलं, आता पुढे काय?
निलेश बराच वेळ काही बोललाच नाही. मग खिडकीकडे पाहत म्हणाला, मी त्याला कायमचं या एकटेपणातून बाहेर काढणार आहे. स्वातीनं त्याचा हात हातात घेतला. फक्त त्याला घर देऊ नकोस, त्याला पुन्हा कुटुंब दे. निलेशने तिच्याकडे पाहिलं. त्या एका वाक्यानं त्याचा निर्णय आणखी पक्का झाला. त्याला माहित होतं की आता पुढचं पाऊल सर्वात कठीण असणार होतं. कारण एका छोट्या मुलाला सत्य सांगणं म्हणजे त्याचं तुटलेलं हृदय पुन्हा एकदा मोडण्यासारखं होतं. पण त्या सत्याशिवाय त्याला नव्या आयुष्याकडे घेऊन जाणंही अशक्य होतं. रात्री निलेशला क्षणभरही झोप लागली नाही. अंथरुणावर पडून तो सतत छताकडे पाहत होता. डोळे मिटले की समोर विहानचाच चेहरा दिसत होता. काका, आई आली तर? हे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. पहाटेच्या सुमारास त्याने एक निर्णय घेतला. आता कितीही कठीण असलं तरी विहानला सत्यापासून कायमचं दूर ठेवणं योग्य नव्हतं. पण ते सत्य सांगताना तो एकटाच नसणार होता. तो त्याचा हात शेवटच्या क्षणापर्यंत सोडणार नव्हता. दुसऱ्या दिवशी तो बसस्थानकावरती पोचला तेव्हा विहान नेहमीप्रमाणे त्या जुन्या बाकावर बसून समोर येणाऱ्या प्रत्येक बसकडे आशेनं पाहत होता. निलेश जवळ येताच तो आनंदानं म्हणाला, काका, आज मला स्वप्न पडलं. कसलं रे? विहानच्या चेहऱ्यावरती गोड हसू उमटलं. आई म्हणाली, माझा राजा, तू खूप मोठा झाला. हे ऐकताच निलेशचा घसा पुन्हा दाटून आला. तो काही क्षण गप्प बसला. मग हळूच विचारलं, विहान, आज कोणता दिवस आहे माहितीये? विहान लगेच उत्तर दिलं, माझा वाढदिवस. आणि आई दरवर्षी काय करायची? विहानच्या डोळ्यात चमक आली. लाडू आणायची. माझ्या डोक्यावर हात फिरवून म्हणायची, माझा राजा 100 वर्ष जगो. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. पण त्या आनंदाच्या मागे वर्षानुवर्षाची तगमग दडलेली होती. काही क्षण शांततेनंतर निलेशनं त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आज मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाणार. विहान एकदम उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. खरंच? हो, आई मला पाहून खुश होईल ना? निलेशने थरथरत्या ओठांनी फक्त मान हलवली. दोघं बसस्थानकातून बाहेर पडले. रस्ताभर विहान फक्त आईबद्दल बोलत होता. काका, मी आईला सांगणार आहे की मी अजूनही तिची वाट पाहिली. मी तिला माझी वही दाखवणार. मी तिला वागवणार नाही. कारण ती कामावर गेली होती ना. प्रत्येक वाक्य निलेशच्या छातीत खंजिरासारखं घुसत होतं. काही वेळानं दोघं शहराच्या बाहेर एका शांत जागी पोचले. मोठमोठी झाडं, ओल्या मातीचा सुगंध, पक्ष्यांचा मंद आवाज आणि समोर शांत उभं असलेलं स्मशान. विहान थोडा गोंधळला. काका, आई इथे राहते? निलेशचा आवाज पूर्णपणे भरून आला. त्यानं काही न बोलता विहानचा हात धरला आणि हळूहळू एका छोट्याशा दगडी समाधीजवळ नेलं. त्या दगडावर लिहिलं होतं, सुमन राजेश शिंदे. विहान काही क्षण त्या नावाकडे एकटक पाहत राहिला. त्याचे ओठ थरथरू लागले. हे माझ्या आईचं नाव आहे. निलेशचे डोळे भरून आले. त्यानं हळू आवाजात म्हटलं, हो बाळा. पुढच्या क्षणी विहाननं घाबरून निलेशकडे पाहिलं. आई कुठे आहे? निलेशने अश्रू आता लपवणं अशक्य झालं. तो गुडघ्यावर बसला. विहानचे दोन्ही हात हातात घेतले आणि आयुष्यातलं सर्वात कठीण वाक्य त्याने उच्चारलं, बाळा, तुझी आई देवाघरी गेलीये. एक क्षण, 2 क्षण, संपूर्ण जग जणू थांबून गेलं. विहानच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं झालं. त्यानं पुन्हा समाधीकडे पाहिलं, पुन्हा निलेशकडे, आणि अचानक मोठ्यानं ओरडला, नाही. त्याचा आवाज इतका वेदनांनी भरलेला होता की आसपास बसलेले पक्षीही घाबरून उडून गेले. खोटं आहे, माझी आई मला सोडून जाणार नाही. ती म्हणाली होती की 2 दिवसांनी येईल. माझी आई कधीच खोटं बोलत नाही. तो रडत रडत समाधीवरती हात आपटू लागला. आई, बाहेर ये ना. बघ, मी आलोय. मी अजूनही तुझी वाट पाहतोय. आई, मला एकटं सोडू नकोस. आई. त्याच्या त्या आक्रोशानं निलेशचं हृदय अक्षरशः तुटून गेलं. तो धावत गेला. विहानचा घट्ट मिठी मारली. पण विहान त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत रडत होता. मला माझ्या आईकडे जायचंय. मला आई हवी आहे. मला कुणी नको. मला फक्त आई हवी आहे. त्या निष्पाप लेकराच्या आक्रोशानं त्या शांत जागेतही वेदनेचा हुंदका घुमत होता. निलेशच्या डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. त्यानं फक्त एकच गोष्ट केली. त्या तुटलेल्या लेकराला आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवलं. कारण काही दुःखांना शब्द नसतात. त्यांना फक्त मायेची मिठीच आधार देऊ शकते. विहान बराच वेळ निलेशच्या मिठीत हुंदके देऊन रडत राहिला. पण त्या छोट्याशा हृदयात 3 वर्षापासून साचलेलं दुःख अजूनही बाहेर पडायचं बाकी होतं. काही वेळानं तो हळूहळू शांत झाला. त्यानं थरथरत्या हातांनी समाधीवरचं नाव पुन्हा एकदा स्पर्श करून पाहिलं. जणू अजूनही त्याला विश्वास बसत नव्हता. तो गुडघ्यावर बसला. आपल्या कापडी पिशवीतून ती जुनी वही काढली. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, आई आली की तिला सांगायच्या गोष्टी. त्यानं ती वही अलगद समाधीवर ठेवली आणि रडत म्हणाला, आई, बघ, मी रोज तुझ्यासाठी लिहिलं. एकही दिवस चुकवला नाही. मला वाटायचं तू येशील आणि सगळं वाचशील. पण तू तर खरंच निघून गेलीस. त्याचा आवाज पुन्हा थरथरला. त्यानं पिशवीतून तो रुमाल काढला, गालाशी लावला, डोळे मिटले. आई, याला अजूनही तुझा वास येतो. मी तो कधीच धुतला नाही, कारण मला भीती वाटायची तुझा शेवटचा स्पर्शही निघून जाईल म्हणून. निलेशला आता स्वतःलाच आवर घालणं अशक्य झालं होतं. त्याचा चेहरा वळवला, पण अश्रू थांबत नव्हते. काही क्षणांनी विहानने आपल्या पिशवीतून एक छोटासा डब्बा बाहेर काढला. त्यात 3 दिवसापूर्वीची कोरडी झालेली जिलेबी होती.
तो ती समाधीसमोर ठेवत म्हणाला, आई तुला जिलेबी खूप आवडायची ना, मी तुझ्यासाठी ठेवली आहे, माफ कर. आता ती खराब झाली. एवढं बोलून तो पुन्हा रडू लागला. निलेश त्याच्या बाजूला शांत बसला. त्या क्षणी त्याला वाटलं जगातली सर्वात मोठी वेदना म्हणजे एखाद्या मुलाच्या तोंडून आई हा शब्द अशा तुटलेल्या आवाजात ऐकणं. बराच वेळ गेला. सूर्य मावळू लागला. आकाशात केशरी रंग पसरला होता. विहानने डोळे पुसले. मग समाधीकडे पाहून हलक्या आवाजात म्हणाला, आई मी तुझ्यावर रागवलो होतो, पण आता राग नाही. तू खूप थकली होतीस ना, मला माफ कर. मी तुझी वाट पाहत बसलो, पण तू एकटी किती रडली असशील याचा मी कधी विचारच केला नाही. त्याने थरथरत्या हाताने समाधीवरती हात ठेवला. आई आज मी शेवटचं इथे रडतोय, पण मी तुला विसरणार नाही. रोज आठवण काढेन, खूप शिकेन, मोठा माणूस बनेन आणि ज्या मुलांना आई बाबा नाहीत त्यांना कधीच एकटं सोडणार नाही. ही तुझ्या विहानची शपथ. निलेशच्या अंगावर अक्षरशः काटा आला. एवढ्याशा छोट्या वयात इतकी मोठी भावना. हे पाहून त्यानं विहानच्या खांद्यावर हात ठेवला. विहान हळूहळू उठला. त्यानं शेवट्यांदा समाधीकडे पाहिलं. हलक्या आवाजात म्हणाला, चल आई मी निघतो. उशीर झाला तर तूच ओरडशील ना. अंधार होण्याआधी घरी ये. एवढं बोलून त्याने स्वतःचे डोळे पुसले. निलेशकडे वळून काही क्षण शांत उभा राहिला. मग अगदी हळू आवाजात म्हणाला, काका बाळा, आता खरंच माझं या जगात कुणीच नाही ना. या प्रश्नानं निलेशच्या छातीत जणू हजारो काचा रुतल्या. तो क्षणाचाही विलंब न करता विहानसमोर गुडघ्यावर बसला. त्यानं मुलाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. भरल्या आवाजात म्हणाला, असं पुन्हा कधीच म्हणायचं नाही. आजपर्यंत तू एकटा होतास, पण आजपासून नाही. आजपासून तुझं घर आहे. तुझी आई नसली तरी तुझ्यावरती जीवापाड प्रेम करणारी आई तुला मिळेल. तुझी काळजी करणारी छोटी बहीण मिळेल. आणि निलेशचा आवाज थरथरला. त्यानं विहानला छातीशी घट्ट कवटाळलं. आणि तुला बाबा मिळेल, जर तुला मान्य असेल तर. विहान काही क्षण निलेशकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. त्याने थरथरत हात पुढे केला. निलेशच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्या शब्दाचा उच्चार केला ज्याची त्याला 3 वर्षापासून आस होती, बाबा. त्या एका शब्दानं निलेशच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी पोकळी भरून निघाली. त्यानं विहानला इतक्या घट्ट मिठी मारली की जणू पुन्हा कधीच त्याला एकटं सोडणार नव्हता. त्या संध्याकाळी स्मशानातून बाहेर पडताना 2 माणसं चालत नव्हती. एक तुटलेलं लेकरू आपल्या नव्या बाबांचा हात धरून पहिल्यांदा आयुष्याकडे परत चाललं होतं. त्या दिवशी स्मशानातून परतताना संपूर्ण रस्ता शांत होता. ना विहान बोलत होता ना निलेश. ऑटोच्या खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे विहान फक्त एकटक पाहत होता. त्याच्या हातात आईचं पत्र, हाताशी ती जुनी वही आणि लाल रुमाल घट्ट धरलेला होता. काही वेळानं म्हणाला, बाबा. निलेशने त्याच्याकडे पाहिलं. त्या एका शब्दाने त्याचं हृदय भरून आलं होतं. विहान काही क्षण शांत राहिला. मग डोळे पुसत म्हणाला, मी जर त्या दिवशी आईला घट्ट मिठी मारली असती तर ती मला सोडून गेली नसती का. तो प्रश्न ऐकून निलेशच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्यानं विहानचा हात हातात घेतला आणि म्हणाला, नाही रे राजा, तुझी आई तुझ्यावर जगातल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करायची. पण कधी कधी माणूस इतका दुःखानं थकून जातो की त्याला योग्य आणि अयोग्य काहीच समजत नाही. त्यात तुझी अजिबात चूक नव्हती. विहानने डोळे मिटले. 2 अश्रू गालावरनं अलगद खाली आले. मग आई मला माफ करेल ना. निलेशने त्याच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. आईने तुला कधीच दोष दिला नव्हता बाळा. ती शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेमच करत राहिली. या ऐकताच विहानने आईचं पत्र पुन्हा छातीशी धरलं. घरी पोचल्यावरती दार उघडताच स्वाती समोर उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती काहीच बोलली नाही. फक्त विहान जवळ आली. प्रेमानं त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. चल बाळा, आधी हातपाय धुवून घे. विहान काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला कदाचित अनेक वर्षांनी कोणाच्या स्पर्शात आईची माया जाणवत होती. तो शांतपणे बाथरूमकडे गेला. बाहेर आला तेव्हा त्याच्यासाठी नवीन कपडे ठेवलेले होते. कपडे घालताना त्यानं ते पुन्हा पुन्हा हाताने स्पर्श केले. जणू त्याला विश्वासच बसत नव्हता की हे सगळं त्याच्यासाठी आहे. स्वयंपाकघरातून गरम वरण भाताचा सुगंध येत होता. स्वातीनं ताट वाढलं. गरम पोळी, तूप, वरण भात, बटाट्याची भाजी, पापड, शेवटी गोड म्हणून शेवयांची खीर. विहान ताटाकडे बराच वेळ पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. काय झालं बाळा. स्वातीनं प्रेमानं विचारलं. विहान भरल्या आवाजात म्हणाला, इतकं जेवण माझ्यासाठी. स्वाती हसली. हो, आणि जर कमी पडलं तर अजून वाढेन. विहानने पहिला घास घेतला. 2 घास खाल्ल्यानंतर तो अचानक थांबला. त्यानं पोळीचा एक छोटासा तुकडा ताटाच्या कडेला ठेवला. निलेशच्या छातीत धस्स झालं. काय रे. विहान हळू आवाजात म्हणाला, सवय झाली आहे आईसाठी वेगळं ठेवायची. एवढं बोलून तो स्वतःच रडू लागला. स्वातीनं पुढे होऊन त्याला आपल्या कुशीत घेतलं. आजपासून तुझ्या ताटातलं काहीही कुणासाठी लपवून ठेवायची गरज नाही, कारण आता तू कधीच उपाशी झोपणार नाही. त्या शब्दांनी विहानचा भान पुन्हा फुटला. तो लहान मुलासारखा स्वातीच्या कुशीत डोकं ठेवून रडत राहिला. रात्री झोपायची वेळ झाली. स्वातीनं एक छोटी खोली उघडली.
भिंतीवरती निळ्या रंगाचं पेंट, खिडकीला पडदे, कोपऱ्यात अभ्यासाचं टेबल, छोटंसं पुस्तकांचं कपाट, स्वच्छ अंथरलेला पलंग, ही खोली आता तुझी. विहान दारात थांबला. त्यानं आयुष्यात पहिल्यांदा स्वतःसाठी तयार केलेली खोली पाहिली होती. तो हळूहळू पलंगाजवळ गेला, गादीवर हात ठेवला, मग हलकेच बसला आणि काही क्षणांनी निलेशकडे पाहिलं. बाबा, मी खरंच इथे झोपू? हो राजा, ही तुझीच खोली आहे. विहानच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तो म्हणाला, 3 वर्ष मी कधीच पलंगावर झोपलो नाही. त्या रात्री तो झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण डोळे मिटत नव्हते. निलेश त्याच्याजवळ येऊन बसला. झोप येत नाही? विहानने हलकंच डोकं हलवलं. आई झोपताना अंगाई म्हणायची. निलेश काही क्षण शांत राहिला. त्याला अंगाई गीत येत नव्हतं, पण त्यानं विहानच्या केसावरनं अलगद हात फिरवायला सुरुवात केली, अगदी वडिलांसारखा. काही मिनिटात विहाननं डोळे मिटू लागले. झोपेच्या अर्धवट अवस्थेत तो पुटपुटला, बाबा, हं बाळा, आज खूप दिवसांनी भीती वाटत नाही. त्याचा हात निलेशच्या हातातच राहिला. निलेश बराच वेळ तसाच बसून राहिला. त्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते. मनात तो फक्त एकच गोष्ट म्हणत होता, सुमनताई, काळजी करू नका. तुमचा मुलगा आता कधीच एकटा राहणार नाही. जसं तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं तसंच प्रेम आम्ही आयुष्यभर करू. त्या रात्री घरात 4 माणसं झोपली होती, पण एका आईचा अपूर्ण राहिलेला संसार मात्र पहिल्यांदाच पूर्ण झाला होता. 6 वाजले होते. खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या पहिल्या किरणांनी विहानच्या चेहऱ्यावर अलगद स्पर्श केला. 3 वर्षानंतर त्या रात्री त्याला शांत झोप लागली होती. कोणत्याही बसचा हॉर्न ऐकून तो दचकून उठला नाही. कोणीतरी त्याला आपल्याला सोडून जाईल या भीतीनं त्याची झोप मोडली नव्हती. पण डोळे उघडताच तो काही क्षण गोंधळून गेला. ही खोली, हा पलंग, ही चादर, हे सगळं त्याच्यासाठी अजूनही स्वप्नासारखं होतं. त्यानं आजूबाजूला पाहिलं आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आयुष्यात पहिल्यांदाच त्याला उठल्यावर छत दिसलं होतं. बस स्थानकाचा लोखंडी शेड नाही. तो हळूच पलंगावरनं खाली उतरला. पाय जमिनीवर ठेवताना त्याला आठवलं, आई म्हणायची, सकाळी उठल्यावर आधी देवाचं नाव घ्यायचं. त्यानं हात जोडले, डोळे मिटले, हलक्या आवाजात म्हणाला, देवा, माझ्या आईला सांग, मी आता ठीक आहे. एवढं बोलताच त्याच्या डोळ्यातून 2 अश्रू खाली पडले. इतक्यात दार उघडलं. स्वाती हातात गरम दुधाचा ग्लास घेऊन आत आली. गुड मॉर्निंग बाळा. विहान पटकन उभा राहिला. काकू. स्वातीनं त्याचं स्वागत मध्येच थांबवलं. ती हसत म्हणाली, काल तू निलेशला बाबा म्हटलंस, मग मला अजूनही काकूच म्हणणार? विहान काही क्षण शांत राहिला. त्याचे ओठ थरथरले, डोळ्यात पाणी आलं. तो हळूच तिच्या जवळ आला. खूप संकोचानं म्हणाला, आई म्हणू का? स्वातीच्या डोळ्यातले अश्रू थांबलेच नाहीत. तिनं क्षणाचाही विलंब न करता त्याला घट्ट मिठी मारली. हे विचारायचं नसतं रे वेड्या. आजपासून मी तुझी आईच आहे. विहान इतक्या जोरात रडायला लागला की जणू 3 वर्षापासून दाबून ठेवलेलं सगळं दुःख एका मिठीत विरघळून जात होतं. त्याच्या तोंडून सारखं एकच वाक्य बाहेर पडत होतं, आई, मला पुन्हा आई मिळाली. त्या आवाजानं निलेश आणि आरोही दोघंही खोलीत आले. आरोहीनं धावत येऊन विहानचा हात धरला आणि म्हणाली, दादा, आता तू माझ्यासोबत रोज शाळेत यायचं. विहान तिच्याकडे पाहून हलकच हसला. दादा हा शब्द त्याने कधीच ऐकला नव्हता. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी त्याला भाऊ म्हटलं होतं. त्या छोट्याशा शब्दानंही त्याच्या मनातलं रिकामेपण भरून आलं. काही दिवसांनी विहानचा पुन्हा शाळेत प्रवेश झाला. नवीन गणवेश, नवीन दप्तर, नवीन बूट. पण त्या सगळ्यांपेक्षा त्याच्या चेहऱ्यावरती नवीन हसू जास्त सुंदर दिसत होतं. शाळेच्या पहिल्या दिवशी तो वर्गात जाण्यापूर्वी निलेशचा हात घट्ट धरून म्हणाला, बाबा, तुम्ही बाहेरच थांबणार ना? निलेश हसला. सुट्टी होईपर्यंत. विहाननं सुटकेचा निश्वास सोडला. कारण आता त्याला कुणी सोडून जाईल ही भीती अजून पूर्णपणे गेली नव्हती. पण प्रत्येक वेळी निलेशने दिलेला शब्द पाळायचा. शाळा सुटली की तो बाहेर उभा असायचा. त्यामुळे विहानच्या मनात पुन्हा विश्वास जन्माला येऊ लागला. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं बालपण परत येऊ लागलं. एका रविवारी सकाळी विहान स्वतःहून म्हणाला, बाबा, आपण आज बस स्थानकावरती जाऊ. निलेश आणि स्वातीने एकमेकांकडे पाहिलं. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग निलेशने विचारलं, का रे? विहान हसत म्हणाला, माझा एक मित्र अजूनही तिथे असेल. त्याचं नाव आहे एकटेपण. त्याला सांगायचंय मी आता परत येणार नाही. ते ऐकून तिघांच्याही डोळ्यात पाणी आलं. सगळे मिळून त्या जुन्या बसस्थानकावरती गेले. तोच जुना लोखंडी बाक अजूनही तिथे होता. विहान हळूहळू त्याच्या जवळ गेला. त्यानं त्या बाकावर हात फिरवला. डोळे मिटले. कितीतरी आठवणी एका क्षणात त्याच्या मनात जाग्या झाल्या. किती रात्री, किती भूक, किती अश्रू आणि किती आशा त्या बाकानं पाहिल्या होत्या. त्यानं खिशातून एक छोटंसं पांढरं फूल काढलं आणि बाकावर ठेवलं. हलक्या आवाजात म्हणाला, धन्यवाद, तू माझ्यासोबत 3 वर्ष होतास. मग त्यानं आकाशाकडे पाहिलं. चेहऱ्यावरती हसू होतं. आई, मी अजूनही तुझ्यावरती खूप प्रेम करतो, पण आता तू माझी काळजी करू नकोस. मला बाबा मिळाले, आई मिळाली, बहीण मिळाली आणि पुन्हा घरही मिळालं. एवढं बोलून त्यानं निलेशचा हात घट्ट धरला. यावेळी तो मागे वळून पाहिला नाही, कारण आता तो कोणाची वाट पाहत नव्हता. आता कुणीतरी त्याची वाट पाहत होतं.
त्या दिवशी बसस्थानकावरती उभे असलेले अनेक लोक त्या छोट्याशा मुलाकडे पाहत होते. कुणालाच त्याची पूर्ण कहाणी माहीत नव्हती, पण प्रत्येकाला एवढं मात्र जाणवत होतं की त्या मुलाच्या डोळ्यात आज 3 वर्षांनी पहिल्यांदा आशेऐवजी समाधान दिसत होतं. काही नाती रक्ताची नसतात, ती मायेची असतात. मायेने जोडलेलं नातं कधीच तुटत नाही. कधी कधी देव एखाद्याला आपल्या आयुष्यातून दूर नेतो, पण त्याच वेळी कोणाच्या तरी रूपानं पुन्हा स्वतः परत येतो. म्हणूनच म्हणतात, आई वडील जन्म देतात, पण माणुसकी नव्यानं जगायला शिकवते. अश्रू पुसणारा हात हा नेहमी रक्ताच्या नात्याचाच असावा असं नाही. कधी कधी तो पूर्णपणे अनोळखी असतो, पण आयुष्यभरात आपल्यालाच बनून जातो. आणि त्या दिवशी एका बसस्थानकावरती हरवलेल्या छोट्या मुलाला फक्त घरच नाही, तर पुन्हा जगण्याचं कारण मिळालं. काळ पुढे सरकत गेला. 6 महिने कधी निघून गेले कुणालाच कळलं नाही. विहान आता पूर्वीसारखा घाबरलेला मुलगा राहिला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा निरागस हसू परत आलं. शाळेत तो अभ्यासामध्ये पहिला येऊ लागला. शिक्षक त्याचं कौतुक करायचे. पण त्याची एक सवय मात्र बदलली नाही. रोज सकाळी शाळेत जाण्यापूर्वी तो देवघरात जायचा. आईचा छोटासा फोटो हातात घ्यायचा आणि हळूच म्हणायचा, आई आजही माझ्यावरती लक्ष ठेव बरं का. मग फोटोला कपाळावरती लावून तो शाळेत निघायचा. स्वाती अनेकदा दाराआड उभी राहून हे सगळं पाहायची. तिचे डोळे नकळत भरून यायचे. तिला समजलं होतं की आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. ती फक्त त्या रिकाम्या जागेभोवती प्रेमाचं कवच तयार करू शकते. एके दिवशी शाळेत आईवडिलांवरती निबंध लिहायचा होता. सगळ्या मुलांनी आपल्या आईवडिलांबद्दल लिहायला सुरुवात केली. विहान बराच वेळ कोरा कागद घेऊन बसला. शिक्षकांनी जवळ येऊन विचारलं, काय झालं विहान? तो हलकसा हसला आणि म्हणाला, सर, माझ्या 2 आई आहेत. एक मला जन्म देऊन गेली आणि एक मला पुन्हा जगायला शिकवते. मी कोणाबद्दल लिहू? ते ऐकताच शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला. दोघींबद्दल लिही बाळा, कारण दोघीही तुझ्यावर तितकंच प्रेम करतात. त्या दिवशी विहाननं जो निबंध लिहिला तो वाचताना संपूर्ण वर्ग शांत झाला. शेवटची ओळ होती, आई कधी मरत नाही, ती फक्त एका हृदयातून दुसऱ्या हृदयात जाऊन राहायला लागते. तो निबंध जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिला आला. पारितोषिक स्वीकारण्यासाठी विहानचं नाव पुकारलं गेलं तेव्हा तो मंचावर गेला. पण ट्रॉफी हाती घेताच खाली उतरला आणि थेट स्वातीकडे आला. सगळ्यांसमोर तिच्या हातात ट्रॉफी देत म्हणाला, आई ही तुझी आहे. स्वातीला अश्रू आवरले नाहीत. तिनं विहानला मिठी मारली. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं दणाणून गेलं. त्या रात्री घरी परतल्यावरती विहान शांतपणे आपल्या खोलीत गेला. त्यानं कपाट उघडला. आईची जुनी वही, लाल रुमाल आणि फोटो बाहेर काढला. फोटो समोर बसला. हलक्या आवाजात म्हणाला, आई आज मी जिंकलो, पण तुला माहितीये मला ट्रॉफी मिळाली म्हणून नाही, मला पुन्हा कुटुंब मिळालं म्हणून. त्यानं फोटो समोर ट्रॉफी ठेवली. काही क्षण शांत बसून राहिला. इतक्यात निलेश दारात आला. त्याने काहीच बोललं नाही, फक्त विहानच्या शेजारी येऊन बसला. विहान अलगद त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, बाबा मला आता आईची आठवण येते, पण एकटेपणा वाटत नाही. निलेशने त्याला जवळ घेतलं. आठवणी कधीच संपत नाही बाळा, पण त्या हळूहळू वेदना न राहता आशीर्वाद बनतात. विहाननं मान हलवली. त्या रात्री त्यानं आईचा फोटो पुन्हा कपाटात ठेवला, पण यावेळी डोळ्यात अश्रू नव्हते. चेहऱ्यावर शांत स्मित होतं. कारण त्याला शेवटी समजलं होतं, काही माणसं आपल्यापासून दूर जातात, पण त्यांचं प्रेम कधीच दूर जात नाही. ते आयुष्यभर आपल्यासोबत चालत राहतं आणि त्या प्रेमामुळेच आपण पुन्हा उभं राहायला शिकतो. कथेचा खरा शेवट इथे होत नाही. खरा शेवट त्या दिवशी झाला ज्या दिवशी त्या एका छोट्या मुलानं वाट पाहणं थांबवलं, जगणं सुरू केलं. त्या दिवशी एका आईचं अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं आणि एका अनोळखी माणसानं सिद्ध करून दाखवलं की रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीची नाती कितीतरी मोठी असतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला या कथेतील कोणता भाग जास्त आवडला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही ही कथा कुठून पाहत आहात ते देखील मला नक्की कळवा. तुम्हाला अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकायला आवडत असतील, म्हणूनच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन हृदयस्पर्शी आणि मनाला भावणाऱ्या कथेसोबत.